ഹലോ എവരി വൺ, വെൽക്കം ടു ജെസ് എഡ്യൂക്കേഷൻ. അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മൾ മോക്ക് ടെസ്റ്റ് ആയിട്ടാണ് വന്നിട്ടുള്ളത്. ഫസ്റ്റ് ക്വസ്റ്റ്യൻ നോക്കാം. ഇൻമേം കോൻ വല്ലഭാചാര്യ ശിഷ്യ നഹി ഹെ. ഇൻമേം കോൻ വല്ലഭാചാര്യ ശിഷ്യ നഹി ഹെ. ഓപ്ഷൻസ് നോക്കാം. എ ചതുർഭുജ് ദാസ്, ബി പരമാനന്ദ് ദാസ്, സി കൃഷ്ണദാസ്, ഡി കുംഭൻ ദാസ്. ആൻസർ ഓപ്ഷൻ എ ചതുർഭുജ് ദാസ്. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी साहित्य रीति काल को अतिरिक्त किस नाम से भी अभिहित किया गया है? ऑप्शंस नोക്കാം. ए आदिकाल, बी उत्तर मध्यकाल, सी वीरगाथा काल. आंसर ऑप्शन बी उत्तर मध्यकाल. आंसर ऑप्शन बी उत्तर मध्यकाल. नेक्स्ट क्वेश्चन, रीति काल की मुख्य प्रवृत्ति क्या है? रीति काल की मुख्य प्रवृत्ति क्या है? ഓപ്ഷൻസ് നോക്കാം. എ ശൃംഗാരികത, ബി മാധുര്യ, സി ദാസ്യ. ആൻസർ ഓപ്ഷൻ എ ശൃംഗാരികത. ആൻസർ ऑप्शन ए श्रृंगारिकता. नेक्स्ट क्वेश्चन, रीतिकालीन कवियों ने कौन सी भाषा में लिखा था? रीतिकालीन कवियों ने कौन सी भाषा में लिखा था? ऑप्शंस ए अवधी, बी ब्रज. आंसर ऑप्शन बी ब्रज. नेक्स्ट क्वेश्चन, रीतिबद्ध कवियों का प्रमुख उद्देश्य क्या है? रीतिबद्ध कवियों का प्रमुख उद्देश्य क्या है? ऑप्शंस नोക്കാം. ए काव्य प्रतिभा का परिचय, बी काव्य ग्रंथों का उद्देश्य. आंसर ऑप्शन ए काव्य प्रतिभा का परिचय. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी साहित्य का दौर कौन है? हिंदी साहित्य का दौर कौन है? ऑप्शंस नोക്കാം. ए भारतेंदु, बी छायावाद, सी प्रगतिवाद. आंसर ऑप्शन ए भारतेंदु. नेक्स्ट क्वेश्चन, शुक्ल जी ने हिंदी का एडिसन किसे कहा है? शुक्ल जी ने हिंदी का एडिसन किसे कहा है? ऑप्शंस നോക്കാം. ए प्रताप नारायण मिश्र, बी बालकृष्ण भट्ट. आंसर ऑप्शन बी बालकृष्ण भट्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी का स्टील किसे कहता है? हिंदी का स्टील किसे कहता है? ऑप्शंस നോക്കാം. ए भारतेंदु, बी बालकृष्ण भट्ट. आंसर ऑप्शन ए भारतेंदु. नेक्स्ट क्वेश्चन, प्रसाद जी का अधूरा उपन्यास कौन सा है? प्रसाद जी का अधूरा उपन्यास कौन सा है? ऑप्शंस ए कंगाल, बी इरावती, सी तितली. आंसर ऑप्शन बी इरावती. आंसर ऑप्शन बी इरावती. नेक्स्ट क्वेश्चन, महादेवी के कौन सी कृति को ज्ञानपीठ पुरस्कार मिला? महादेवी के कौन सी कृति को ज्ञानपीठ पुरस्कार मिला? ऑप्शंस നോക്കാം. ए यामा, बी नीरज, सी निहार. ആൻസർ ഓപ്ഷൻ എ യാമ. അപ്പോൾ ഇന്നത്തെ ക്വസ്റ്റ്യൻസ് നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും ഇഷ്ടപ്പെട്ടിട്ടുണ്ടാവുമെന്ന് വിചാരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ ഒന്ന് ലൈക്ക് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക, കൂടാതെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, തൊട്ടടുത്തുള്ള ബെൽ ബട്ടൺ കൂടെ ഒന്ന് പ്രസ് ചെയ്യുക. എന്നാലും ഞാനെടുത്ത വീഡിയോസ് നിങ്ങൾക്ക് അപ്പോൾ തന്നെ നോട്ടിഫിക്കേഷൻ ആയിട്ട് ലഭിക്കുകയുള്ളൂ. അപ്പോൾ താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ്. നെക്സ്റ്റ് വീഡിയോയിൽ കാണാം. ബൈ.